नमस्कार. आज पुन्हा एकदा मी टेक्सासमध्ये सॅन अँटोनियो या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे एक रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे. टॉवर ऑफ अमेरिकाज असा हा टॉवर आहे आणि त्याच्यावर हे रेस्टॉरंट आहे. तर आपण पाहूया हा परिसर काय आहे आणि कसा आहे. तर हे आहे टॉवर ऑफ अमेरिकाचं एंट्रन्स आणि हा तो टॉवर. ह्या टॉवरची उंची 250 मीटर म्हणजे जवळजवळ 800 फूट आहे. वर एकूण 4 लेवल आहेत. त्याच्यामध्ये एक रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे, बार आहे, ऑब्झर्वेटरी आहे. ह्याचा आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान सुंदर केलेला आहे. पाहूया आपण जरा तो सुद्धा परिसर कसा केलेला आहे ते. हा इथे जो ब्रिज केलेला आहे, ज्या ब्रिजच्या खाली मी उभा होतो त्याला दोन्ही बाजूने वर चढायला सोय केलेली आहे आणि त्या ब्रिजच्या बाजूने हे धबधबे तयार केले आहेत, वॉटरफॉल्स तयार केलेले आहेत. हे सुंदर असं एकदम परिसर इथे हा तयार केलेला आहे. हे समोर दिसते ते तिथे टॉवरची एंट्री आणि कॅफे आहे. त्या दुसऱ्या बाजूलाही हा धबधबा आहे. बसण्यासाठी जागा तयार केलेल्या आहेत. कॅफेच्या बाहेर सिटिंग एरिया आहे आणि ह्याला वर जाण्यासाठी एकूण 2 लिफ्ट ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. ही एक लिफ्ट आहे जी आताच वर गेलेली आहे आणि बाजूने दुसरी लिफ्ट आहे. पुढे जाऊन आपण आतमध्ये जाऊन वर जाऊन पाहूया की हे रेस्टॉरंट कसं आहे आणि तिथून कसा काय व्ह्यू दिसतो. We're great view from the observation deck. We hope your experience at Tower of the Americas was unforgettable. When we return, your Tower experience isn't over. Check out our Skies Over Texas 4D theater experience. टॉवर ऑफ द अमेरिकाजमधलं हे रेस्टॉरंट आहे चार्ट हाऊस. हे एक रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट भारतामध्ये पण सुरू झाली होती पण बरेचशी बंदच पडलेली आहे. ही इथून बाहेरचा सॅन अँटोनियोचा संपूर्ण परिसर जो आहे तो ह्याच्यातून दिसतो. साधारणपणे 1 तासामध्ये एक पूर्ण गोल फिरणारं हे फिरतं रेस्टॉरंट आहे. ह्याची उंची जी आहे ती सॅन अँटोनियोच्या ग्राउंड लेवलपासून 750 फूट म्हणजे जवळजवळ 250 मीटर आहे. हे इथे वेगवेगळ्या प्रकारची सिटिंग्ज आहेत आणि बाहेरचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला 1 तासाच्या ह्या रिव्हॉल्युशनमध्ये व्यवस्थितपणे पाहता येतो. एक स्पेशालिटी रेस्टॉरंट्स आहे पैकी एक आहे. इकडे ह्या वर एकूण 4 लेवल आहेत. त्यातली ही सगळ्यात खालची लेवल. त्याच्यावर ऑब्झर्वेटरी, बार असे वेगवेगळ्या लेवल्स आहेत. परंतु तुम्ही एकदा इकडे बसलात आणि इथून पूर्ण एक राऊंड झाली त्यानंतर तुम्हाला अजून कुठे जाण्याची गरज नाही. सॅन अँटोनियोची संपूर्ण जागा तुम्ही पाहून झालेली असते. आता थोडा भाग आपण आता ह्याच्या खालच्या बाजूने पाहू. हे आता फिरत असल्याचं व्यवस्थितपणे कळतं आहे. खालची इमारत आहे ती मागे पडलेली आहे आणि आपल्याला आपण पुढे चाललो आहे. सॅन अँटोनियो ही अमेरिकेतली एक सुंदर जागा आहे फिरण्यासारखी आणि त्यामधलं हे सुंदर रेस्टॉरंट. सर्व पर्यटन स्थळ असल्यामुळे हे संपूर्ण परिसर हा हॉटेलने पूर्णपणे व्याप्त आहे. व्हेज जेवणामध्ये इकडे हे हमस आलेलं आहे, सलाड
आणि हा मॅश पोटॅटो विथ गार्लिक. नॉनव्हेज जेवणामध्ये इकडे बऱ्यापैकी सी फूड मिळतं, परंतु आज व्हेज खाण्याचा योग आहे आणि म्हणून व्हेज जेवण मागवलं.